नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आपल्या भारत देशामध्ये विविध जातीचे, धर्माचे, विविध समाजाचे लोक राहतात। परंतु असा एक समाज आहे ज्या समाजाचा आपल्या जगाशी, आपल्या देशातील कानाकोपऱ्याशी फारसा संपर्क नाही। तो समाज म्हणजे आदिवासी समाज। आज मी तुमच्या समोर जागतिक आदिवासी दिन याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। जंगलाचा मी रहिवासी, नातं माझं निसर्गाशी। जंगलाचा मी रहिवासी, नातं माझं निसर्गाशी। झाडे वेली पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र खरे। झाडे वेली पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र खरे। मंजूळ पावरी वाजे, आम्ही आहोत जंगलाचे राजे। आम्ही आहोत जंगलाचे राजे। नमस्कार मित्रांनो, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन। सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना या जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेस 50 वर्ष उलटून गेली होती। पुढे 21व्या शतकात म्हणजे तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात सुद्धा जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज आजही हालाखीचे जीवन जगत आहे। गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधा यांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा समस्या आजही त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या आहे। त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी 1994 पासून 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। तेव्हापासून संपूर्ण जगभरात हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। संपूर्ण आदिवासी समाज बांधवांना निसर्गाविषयी खूप प्रेम व आपुलकी आहे। आदिवासी लोक निसर्गाची पूजा करतात। निसर्गातील प्रत्येक वस्तूंना ते देव मानतात। निसर्गावर त्यांची खूप श्रद्धा आहे। जंगलामधून कंदमुळे, फळे, तंतू, मध, औषधी वनस्पती गोळा करणे, लाकूड कटाई करणे हे आदिवासी लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत। आदिवासी लोकांच्या बोलीभाषा विविध प्रकारच्या असतात। कोकरू, कोलामी, गोंडी, गोरमाटी, वाघरी, पावरा, सावरा अशा अनेक बोलीभाषा आदिवासी लोक बोलतात। प्रत्येक आदिवासी समाजाची ही स्वतंत्र अशी एक पंचायत असते। आदिवासी समाजामध्ये परंपरांना, प्रथेला खूप महत्त्व आहे। आपल्या परंपरेचा ठेवा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला कथा, गाणे, नृत्य इत्यादी माध्यमातून आपण देत असतो। आदिवासी लोकांची लोककला, चित्रकला, गायन, वादन, नृत्यकला, शिल्पकला अतुलनीय अशा असतात। कोकणातील वारली समाजाची चित्रकला आपल्या सर्वांना माहितीच आहे। किती अप्रतिम आहे ती चित्रातून आपल्याला जाणवतेच। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मल्हार कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकूर, पावरा, गावित, भिल्ल, कोरकू अशा अनेक जमातीचे आदिवासी लोक आढळतात। या जमाती ठाणे, पालघर, गडचिरोली, नंदुरबार, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये वास्तव्य असलेल्या पाहायला मिळतात। आज आदिवासी समाज प्रगती करत आहे। विविध क्षेत्रामध्ये आदिवासी लोक महत्त्वाचे योगदान देत आहेत। अगदी पूर्वीपासून बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल, किल्लेदार खेमाजी रगतवान, समशेरसिंग पारधी अशा लोकांनी आपल्या पराक्रमाने आदिवासी समाजाची मान उंचावली आहे। आजच्या काळात आदिवासी समाजही हळूहळू प्रगती करू लागला आहे। जगातील इतर लोकांशी त्यांचा संपर्क वाढू लागला। शिक्षणाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे। शेवटी मला एवढेच म्हणावंसे वाटते की जंगले राखले तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही। जंगले राखले तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही। निसर्ग देवतेचं देवपण श्रद्धेने जपलं तुम्ही। निसर्ग देवतेचं देवपण श्रद्धेने जपलं तुम्ही। म्हणून तर आदिवासींचा सन्मान करतो आम्ही। जय आदिवासी, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल।